काल पुण्यातील वाघोलीत महाराष्ट्र केसरी 2026 ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब हर्षवर्धन सदगीर यांनी पटकावलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो फायनलचा सामना झालेला होता, या फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही जे मल्ल होते, दोन्ही कुस्तीपट्टू जे होते, ते ज्यांचे शिष्य होते, ते आपल्यासोबत काका पवार आहेत, जे अर्जुन पुरस्कार विजेते सुद्धा आहेत. काय सांगाल, तुमच्याच शिष्याने हा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलेला आहे आणि विशेष म्हणजे तुमच्याच दोन शिष्यांमध्ये ही फायनलची लढत होती. दोन्ही शिष्याची होती, पण जगताला इकडून मातीवरनं एक फायनल आला, तिकडून एक फायनल आला. जी फायनलची कुस्ती होती ना मातीवरली, ती दोघीची होती, सिकंदर शेखची आणि महेंदरची कुस्ती. पण महेंदर शेवटी तगडा पडला पॉईंटने, पण दोन्ही चांगलं होतं. सिकंदर बी खूप मातीवरला पहिलवान. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मातीवरनं येण्याचं दृष्टी इगळी आहे आणि मॅटवरली इगळी आहे. तुम्हाला जर दृष्टी आज ठेवायची असेल तर ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम असेल, ती महत्त्वाचं आहे. ती तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मॅट महत्त्वाची आहे. आजच्या जमान्यात आपण मॅट चालू शकत नाही. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर नुसतीच मैदान करत बसला तर आपण मातीतच राहू शकतो. काका, कालचा जो म्हणजे सामना झालेला होता, म्हणजे महेंद्र जो आहे तो मातीतून पुढे आला, हर्षवर्धन जो आहे तो गादीमधून पुढे आला. नंतर जी लढत झालेली होती त्यांच्यामध्ये दोन्ही तुमचेच होते. कोणी जिंकला तर महाराष्ट्र केसरीचा किताब हा तुमच्या शिष्यांना मिळणार होता. त्यावेळेसच्या काय भावना होत्या? त्या वक्ताचं पहिल्या सुरू सांगितलं की ते दोन जे ज्या वक्ताला आले ना, त्या वक्ताला दोन्हीकडून खुशी होती. दोन्ही बाह्या माझ्याच आहेत. इकडून बी मीच लढणार आहे, इकडून बी मीच लढणार आहे. पण दोघंही सिन्सिअर आहेत. हे सिन्सिअर जास्त आहे. सदगीर जास्त वयाने बी सिन्सिअर आहे आणि ते जरा थोडंसं कमी आहे वयाने. त्याच्यामुळं ते आज ना उद्या होईल, त्याचा काही प्रश्न येत नाही. ते महाबली आहे. हा, त्याला नाव दिले महाबली सगळ्यांनी. तर ते कमी वयाचा आहे, 20-21 वर्षाचा आहे मुलगा. ते त्याला होप आहे त्याला. ह्याला नव्हते होप, ह्यानी ह्याला होप, ह्यानी तयारी केली चांगली सदगीरनं. आणि अनुभवाचा शेवटी कसं असतं, मन आहे ना, अनुभव असलं तर संसार चालतो, नाही तर अनुभव नसेल तर संसार चालत नाही. तसं त्यांनी दाखवून दिलं की अनुभवाचा खेळ कसा करावा लागतो, त्यांनी दाखवून दिलं. ते चालत राहिलं, हे आपलं डिफेन्स करून बरोबर त्याचं काम केलं. काका, सामना सुरू व्हायच्या आधी कोणताही प्रशिक्षक जे असतात, कोच जे असतात, ते त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करतात, सांगत असतात की तुम्ही अशा पद्धतीने खेळा, असं खेळा वगैरे. आता हे जे शिष्य होते, दोन्ही तुमचेच होते, त्यांच्यातच सामना होणार होता. तुम्ही या शिष्यांना काय सांगितलं पुढे? ना, दोघांनाही आशीर्वाद दिला. दोघांनाही म्हणलं, तुमच्या मनाने काय कसं ज्याची युक्ती होईल, त्याचं डोकं चालेल, ते तुम्ही जिंकणार. दोघांपैकी कोणतरी जिंकणारच आहे, हारणार जिंकणार. पण दोघांनी हार जित असो, कुणी असो, आपापलं गपचीप यायचं. हारलं तरी गपचीप जायचं, जिंकलं तरी गपचीप यायचं. ज्यावेळेस महेंद्रनी जी कुस्ती जिंकलेली होती सिकंदर शेख बरोबर, त्यानंतर त्यांनी थेटपणे तुमच्याकडे आला, तुम्हाला उचलून घेतलं होतं. काय तो सगळा प्रकार होता? ते आनंद असतो ना माणसाला. आता कसं त्याला बी इतका आनंद आला की मी त्याला हरवलं, दाखवून दिले की वस्तादाला तुमचं मला प्रॅक्टिस किती मोलाचं आहे, मी कोणालाही हरवू शकतो, असं दाखवून दिलं त्याने. त्याला दोघं जण मॅटवर जेव्हा आले, सिकंदर ह्याचं महेंदरची कुस्ती आली, त्या वक्ताला असं वाटत होतं की थोडंसं, आम्हाला वाटत होतं की थोडासा महेंदर तगडा पडेल, नवीन रक्त आहे त्याच्यामध्ये. पण अनुभव कधीही कोणाला ऐकत नाही. अनुभवाने त्याला बराबर डिफेन्स करून काम केलं त्याने. जर पाहिलं तर महेंद्र हा आक्रमक शैलीमध्ये खेळतो आणि हर्षवर्धन जो आहे तो संयमाने खेळतो. त्याचा कुठंतरी महेंद्रला फटका बसला असं वाटतं. हा, महेंद्रला तिथंच फटका बसला. आक्रमणता ज्या गोष्टीने केली ना, त्या गोष्टीने करायला नको होती त्याने. मग हे डिफेन्सिव्ह करून बरोबर काम दाखवलं त्याने. मग ते ॲग्रेसिव्ह, कधीही कुस्ती ॲग्रेसिव्ह होत नाही. डोक्याने खेळावं लागते, डोक्याने चालावं लागतं, तर ती कुस्ती मिळते. हर्षवर्धन मध्ये काय असं स्पेसिफिक होतं, म्हणजे स्ट्रेंथ पॉईंट काय होते असे? त्याचा स्टँड पॉईंट म्हणजे त्याचं शांतता आहे, त्याच्यात दिमाग आहे. डोक्याने कुस्ती केली की त्यांनी काय सांगितलं की 6 मिनिट मला कसे काढायचे हे त्यांनी दाखवून दिलं की मला 6च मिनिट काढायचे. मग किती का पॉईंट मिळाला, त्याला 1 मिळाला पहिल्या सुरू, त्याच्यानंतर ह्याला मिळाला. तिथं दोन एक वर चालली होती कुस्ती. त्याच्यानंतर जाऊन कुस्ती करायला गेला, त्या त्याला 2 पॉईंट मिळाले. मग 4-1 कुस्ती हरली. काका, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हर्षवर्धननी सांगितलेलं होतं की मला आता कुस्ती खेळायची नाही, मला सरकारी नोकरी नकोय. अशी का त्याची सगळी अवस्था झाली? नाही, त्याच्यात ते काय झालं, त्याने जोशमध्ये आला. त्या कुस्ती जिंकल्याचं ना, त्याला काय वाटलं, मी कुणाला कमी आहे, मी आजही घेऊ शकतो महाराष्ट्र केसरीची गादा. पण मला शासनाने काय नोकरी दिली, त्याला थोडासा राग आला होता. पण नाही ना, शासनाचं मी नोकरी पाहिजेच, नोकरी द्यायलाच पाहिजे. मी CM साहेबाला सुद्धा, म्हणजे आता CM साहेब तुमच्या माध्यमातून बोलतो की CM साहेबांनी त्याला नोकरी द्यावी महानगरपालिकेमध्ये, नाशिक महानगरपालिकेमध्ये. त्याचं काम पण झालेलं होतं.
म्हणजे तिथं ठराव पण झालेला होता त्यांचा आणि महापालिकेमध्ये त्यांनी ठराव करून घेतलेला आहे. आणि CM आपले हे होते, शिंदे साहेब होते. शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की मी त्याचं काम करतो म्हणून. त्यांनी फोन पण केला होता आयुक्तांना तिथल्या की यांचं काम करा म्हणून. पण त्याच्या पुढं ज्याचं करेल त्याचं मागं लागेल त्याचं. आता कसं दुसरा पैलवानच आपला राक्षसच्या पाठीमागं अण्णा होतं. अण्णाने ते काम करून दिलं. म्हणजे अण्णा मोहळांना आपलं बुर्ल्यांना त्यांनी होत त्याच्यामुळे त्याचं काम करून दिलं पुणे महानगरपालिका. असे मला वाटतं की माझ्या मनामध्ये असं असतं की माझा पैलवान नीट राहायला पाहिजे, पैलवान की मग सुटू व्यवस्थित राहायला पाहिजे, की वायफट नाही गेला पाहिजे आणि नोकरी राहिलं तरच चांगलं राहतं. आता पुढचं काय सांगावं याचं गणित. उद्या नोकरी नाही मिळाली काय करणार हा? किती शेती आहे त्यांना, शेत्या बी तसल्या डोंगराळामध्ये न पिकणाऱ्या जमिनी. त्याच्यामुळं जरा थोडंसं मग हे होतंय. मग आता बुद्धी जशी चालेल बघूया त्याचं काय भवितव्य. दिली नोकरी तर उलट चांगलं, आम्ही तर मागतोय. काका, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सगळं तुम्ही म्हणताय की नाशिक महापालिकेमध्ये ठराव झाला, सगळं झालं, कुठं अडलं होतं सगळं? आता ते कुठं हल्लं तीच अजून कळालं नाही. हे 2-4 महिने तिथंच होता पडून मंत्रालयामध्ये. दादा विषय संघ फिरायचा इकडं तिकडं. मी करतो म्हणले, करतो काम म्हणून त्याच्यामुळे तर हे झालं ना थोडंसं डोक्यात थोडंसं राहिलं. पण आता करतील बहुतेक. आता दादा विषयाला काल माझं बोलणं झालं. म्हणलं साहेब तुम्ही करायला पाहिजे या मुलाचं काम. हा एकतरी गरीब घरातली मुलं आहेत, तुम्ही त्यांना कुठंतरी नोकरीचं तुम्ही करायला पाहिजे. म्हणले करतो, मी बोलतो म्हणले CM साहेबांशी. काका, आपले पैलवान जे आहेत ते ऑलिम्पिकमध्ये पदक वगैरे मिळवताना दिसत नाही. तुम्ही अनेक मल्ल घडवले, अनेक कुस्तीपट्टू घडवले, अनेक तुमच्याच शिष्यांनी आहे अनेक वेळा जे आहे महाराष्ट्र केसरीचं किताब जिंकलेलं आहे. आपण ऑलिम्पिकमध्ये कुठे कमी पडतो असं वाटतं? खूप कमी पडतो. मग तुम्हाला मगाशी काय जी बोललो की मातीत आम्ही जी चाललोय ना, मैदान आहे मग पैसे मिळत नाहीत, गव्हर्नमेंट पैसे देत नाही आपणाला. मग काय होतं, मग हे आता मैदानं खेळतात, मैदानाला पैसे आहेत चांगले. मग मैदानं खेळलं की त्या मैदानातच जातात. मग तुम्ही ते ऑलिम्पिकची दृष्टी कुठं आहे त्यांच्यापाशी, की मला ऑलिम्पिकला जायचं आहे, एशियन गेमला जायचं आहे, ऑलिम्पिकला जायचं आहे, हे कुठं दृष्टी आहे त्यांच्यापाशी? मग तेच स्वप्न बघतात, महाराष्ट्र केसरी आणि मैदान जंपलं. तिथं स्वप्न बघून इथंच थांबतात. मग पुढचं स्वप्न कसं, की तुम्ही मैदानं थोडेसे कमी झाली पाहिजे, तुम्हाला ऑलिम्पिकची पाहिजे. आणि कसं नोकऱ्या मिळायला लागल्या की मग टेन्शन येत नाही ना. हे कसं टेन्शनमध्ये बोलून गेलं ना, मला नाही पाहिजे नोकरी, असं थोडंच आहे. म्हणजे का टेन्शन आलं की मी मागं लागलो यांच्या, की मला नोकरी द्या म्हणून ती अशा गोष्टी घडतात. मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे की नाही, हे चांगला खेळाडू प्रमाणे द्या. आम्ही म्हणत नाही की तुम्ही काही हीच नोकरी आम्हाला द्या. ज्या परिस्थितीत खेळाडू आहे त्या पद्धतीने दिलं तर ना ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्याच्यावर नेम ठेवा. किंवा नॅशनलला गेला की ही होईल तुला, ऑलिम्पिक वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेलं तर ही देता येईल तुम्हाला, एशियन गेमला घेतलं तर ही देता येईल. ही तुम्ही कुठंतरी कॅटेगरी ठरवा, हा महत्वाचा मुद्दा आहे. काका, दुसरी एक गोष्ट म्हणजे 2 कुस्ती स्पर्धा होत आहेत, एक कुस्तीगीर संघाची आणि कुस्तीगीर परिषदेची. असे 2 गट पडलेत. कुठेतरी असे एकंदरीत मागणी आहे की एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली झाली पाहिजे. काय सगळा वाद आहे आणि तो कधी संपणार आहे? नाही, एकच व्हायला पाहिजे. हे तर 2 होण्याचे. बाळासाहेबांची संघटनेचं काढून घेतलं, महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदेची संघटना म्हणजे काढून घेतली कोणी, ऑल इंडिया फेडरेशनने. त्याच्यानंतर 2-2 कुस्त्या बांधणं चालू झाली, अण्णांच्या तिथनं चालू झाले कोथरूडपासून. तर आज ते परिस्थिती निर्मिती आहे, ह्यांच्याकडे मान्यता दिली आहे या संघाला, कुस्ती संघाला. मग ह्याने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं त्यांनी नाव दिलं. महाराष्ट्र केसरी आहे ना, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं नाव दिलं. तुम्ही महाराष्ट्र केसरी द्याल म्हणजे ह्यांची नवीन आहे ना, काल जन्म झाला ना तुमचा, मग तुम्ही न्यू महाराष्ट्र केसरी म्हणा, तुमचं काय असेल ते म्हणा ना. पण ते काय झालं की असं झाल्यामुळे ती काय म्हणते आम्हाला पाहिजे आमचं, ती म्हणते महाराष्ट्र केसरी आमची आहे. मग ते 2 संघटना आहेत, संस्था 2 झाल्या. बरं, संस्थेला कोण अडवू शकत नाही, सरकार बी नाही अडवणार. 2 संघटना संस्थेला कसं अडवणार? एक मातीवरची आहे, एक गादीवरची आहे. मग हे असं चालत राहणार. त्याच्यामुळं आम्ही म्हणतो एकच व्हायला पाहिजे. कोणचीही असू द्या, कुठेही जावा आणि कुठेही घ्या, एकच व्हायला पाहिजे. काका, अगदी शेवटचा प्रश्न. तुम्ही अनेक मल्ल घडवले, अनेक पैलवान घडवले. आता हर्षवर्धननी सुद्धा जो आहे तो महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलेला आहे. या सगळे जे तुमचे शिष्य आहेत त्यांचा तुम्ही कशा पद्धतीने सराव करून घेता आणि कशा पद्धतीचा डाएट त्यांना करायला? ठराव रात्रीचा दिवस करतो आम्ही. तिथं रात्रंदिवस पडून असतो तालमीमध्ये. तर तेव्हा ते कुठंतरी घडतात पैलवान. अवघाच अर्धवट करून ह्याच्यात राजकारण करण्याची काही गरज नाही कोणाला. इथं रात्रंदिवसच रक्त वाचावं लागतंय तेव्हा ते पैलवान घडतो. म्हणून आम्ही सगळे, माझे सगळे जेवढे आहेत कोच आहेत, आमचे सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळे रात्रंदिवस जेवढे 5-7 कोच आहेत तालमीमध्ये, सगळे रात्रंदिवस कष्ट करतात तेव्हा ते पैलवान होतात. अर्थात हे होते गुरुवर्य, ज्यांनी
आत्ताच जर पाहिलं तर हर्षवर्धन सदगीर यांनी जो महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलेला आहे त्यांचे गुरु काका पवार होते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.